अवस्था 3. जुनाट किंवा दीर्घ दाह प्रतिक्रिया. अशा प्रकारचे जुनाट दाह हे हृदयरोग, पक्षाघात, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज, ॲन्युरिझम यामागील प्रमुख कारण आहे. या सर्व आजारांचं वर्गीकरण कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस म्हणजे रक्तवाहिन्यांचे आजार या अंतर्गत करण्यात येते. जेव्हा रक्तवाहिन्यांचा दाह सतत होत राहतो तेव्हा मी वर्णन केलेली फॅटी स्ट्रीक बदलू लागते. या दाहामुळे तिथे केवळ आणखीन पांढऱ्या पेशी, बहुतांशी मोनोसाइट्स आकर्षित केल्या जातात. एवढंच नव्हे तर या मोनोसाइट्स LDL कोलेस्ट्रॉलनं भरून जातात. त्यामुळे ती जागा आणखी घट्ट व जाड होते. हा प्रकार पसरत जाऊन धमनी काठिण्य वाढत जाते. जुनाट दाहामुळे खालच्या स्नायूपेशींचा थर सुद्धा प्रोलिफरेशन या प्रक्रियेने जाड आणि घट्ट होत जातो. या सर्वांचा परिणाम म्हणून रक्तवाहिनी अरुंद होते. ही सर्व प्रक्रिया म्हणजे एक दुष्टचक्र आहे. आता तिथे फक्त प्लेक तयार झालेला नसतो तर रक्तवाहिनी देखील कठीण आणि घट्ट होते. नॉर्मल एंडोथेलियम हा योग्य प्रकारे आपलं काम करीत असतो जेव्हा नायट्रिक ऑक्साईड तयार करतो व ते रक्तात मिसळते. असा जाड झालेला एंडोथेलियम मात्र हे काम योग्य प्रकारे करू शकत नाही. एंडोथेलियमची कार्यप्रणाली दुर्बल होऊन जाते. नायट्रिक ऑक्साईडच्या कमतरतेमुळे तेथे प्लेटलेट्स म्हणजे रक्ताची गुठळी बनवणाऱ्या पेशी आकर्षित होतात. प्लेटलेट्स चिकटल्यामुळे रक्तवाहिनी संकोच पावते. फोम सेल्स जमा होऊ लागतात. त्या आणखी मोनोसाइट्सना आकर्षित करतात, ज्यांचं रूपांतर पुन्हा अधिक फोम सेल्समध्येच होतं. रक्तवाहिनीचा मांसपेशीचा थरही प्रोलिफरेशन प्रक्रियेने जाड आणि घट्ट होतो. तो आतल्या बाजूने वाढून रक्तवाहिनीची पोकळी अरुंद होते. रक्तवाहिनीचं अंतर आवरण हे जाड व घट्ट झाल्यामुळे अकार्यक्षम बनतं. त्यामुळे प्लेटलेट्स आकर्षित होऊन चिकटतात. रक्तवाहिनी संकोच पावते व अरुंद बनते.